महत्त्वाचे दोन निर्णय शेतकऱ्यांसाठी जे झालेले आहेत त्याच्यावरती आपण नजर टाकूयात। पुणे जिल्ह्यातील बारामती येथे आणि बीड जिल्ह्यातील परळी येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळे हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय आणि त्यासोबतच 1976 पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणामध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय सुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। यासाठी म्हणजे अशा जी काही बाधित गावं होती 332 या गावठाणासाठी 599 कोटी रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यासोबतच पौड तालुका मुळशी जिल्हा पुणे या भागातील लिंक कोर्टऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना करण्यास सुद्धा मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। त्यासोबतच महाराष्ट्र राज्य आधार सामग्री म्हणजे डेटा धोरणास मान्यता देण्यात आलेली आहे। राज्य डेटा प्राधिकरण हे स्थापन करण्यात येणार आहे। मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्याची नियामक समिती सुद्धा स्थापन केली जाणार आहे। या निर्णयाला सुद्धा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज मान्यता मंजुरी देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र महामार्ग अधिनियम कलम 18(3) 1995 मध्ये सुधारणा तसंच महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश 2025 ला सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे। त्यासोबतच काही ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम महामंडळ यांना खातं उघडण्यासाठी सुद्धा परवानगी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे। खरं तर ही